बाबी हेच ते काका जे तुका माशे देतले असं समजल्याबरोबर झिलान माझ्या केल्यान लाडीगोडी लावूक सुरुवात. आम्ही निघालो आज देवगडातल्या पोकरभाव कुणकेश्वराच्या दर्शनात. नांदगाव तिट्यावरून तुमका देवगडात जाऊक रस्तो गावतलो. गरमागरम बटाटे वडे खाऊन आम्ही पोचलो सिद्धिविनायक मंदिर पोकरभाव. बाहेर मरणाचा निमार होता पण देवळात मात्र थंड वाटा होता. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही गेलो खालच्या भागात. खाली गेल्यानंतर तुमका एक वेगळीच अनुभूती येतली जी आमका येली. निसर्गाच्या कुशीत पाणवठ्याच्या ठिकाणी शंकर भगवानांची सुंदर मूर्ती पाण्यात असा. अहिल्यादेवांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर झिलाचे पाय माझ्या या पवित्र पाण्याक लागले. यो आनंद एका बापाशिकच होतो. आज एवढे मासे बघून माझे मासे धरणारे मित्र पत्या, नाग्या, विवेक, साहिल सगळ्यांची आठवण येईल. मग आम्ही येऊन पोचलो श्री क्षेत्र कुणकेश्वर. भव्य असा मंदिर, बाजूक विशाल असो समुद्र असा. पाया पडलाव देवाच्या आणि तडक निघालो पोटपूजा करू, कारण दुपार झाली. शुद्ध शाकाहारी जेवण, वाघान जेवण. वाघ निघालो समुद्र बघत बघत पवन चक्कीकडे. एवढं मोठं फॅनू झिलान पहिल्यांदाच बघल्यान. बापूस माका यो फॅनू घेऊन देतलो की काय मनान झील माझं खुशीत गाजरा काही होतो. झिप लाईनचा आनंद लांबूनच घेतला आणि मावळत्या सूर्याक केला नमस्कार. सगळं व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेलो. जावा नक्की, हय पण फॉलो करा, हय पण सबस्क्राईब करा. काळजी घ्यावा आणि सोयीन राहा.